नमस्कार, आपण पाहत आहात SP9 मराठी स्पेशल न्यूज। शिक्षक भरतीसह अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या मोठ्या पेपर लीक रॅकेट विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अनेक दिवसांपासून फरार असलेल्या TET पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंदर कुमार याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे। विविध परीक्षांचे 20हून अधिक पेपर लीक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। भिवंडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे राज्यातील गाजलेल्या TET पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे। मुख्य आरोपी विजेंदर कुमार अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता। अखेर सापळा रचून त्याला बिहारमधून ताब्यात घेण्यात आले। तपासानुसार आरोपीने शिक्षक पात्रता परीक्षासह विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांचे 20 पेक्षा अधिक पेपर लीक केल्याचा आरोप आहे। या गैरप्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे। या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व DCP पवन बनसोडे यांच्या पथकाने केले। विविध राज्यातील पोलिसांच्या नोंदींमध्ये विजेंदर कुमार हा फरार आरोपी म्हणून नोंदवला गेला होता। त्याच्या अटकेमुळे देशभरातील पेपर लीक रॅकेटबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी पवन कुमार आणि हरिओम यांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तपास यंत्रणा या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संपर्क आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेत आहे। TET पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेनंतर या रॅकेट मागील इतर आरोपी, आर्थिक साखळी आणि संभाव्य सूत्रधारांबाबत तपास अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींवर SP9 मराठी न्यूजचे लक्ष कायम राहील। मी स्नेहल आणि तुम्ही पाहत होतात SP9 स्पेशल न्यूज। धन्यवाद। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।